महाराष्ट्र के रायगढ़ जिले के रोहा नगर परिषद चुनाव में बड़ा मुकाबला हो रहा है। पूर्व एनसीपी की उप नगर अध्यक्ष शिल्पा अशोक धोत्रे ने रोहा में शिंदे शिवसेना से महापौर पद के लिए नामांकन दाखिल किया है और पहली बार शिवसेना शिंदे गुट एनसीपी के खिलाफ लड़ रही हैं। शिंदे गुट 21 सीटों के लिए सीधे मैदान में उतरा है। कुल 20 पार्षद और एक महापौर के लिए शिवसेना ने नामांकन दाखिल किया है। सर, काय सांगाल, आज या ठिकाणी आपण शिवसेनेचे उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत, काय आपली प्रतिक्रिया? है ना, आज शिवसैनिकांसाठी आनंदाचा दिवस आहे की रोहा नगरपालिकेमध्ये सर्व जागांवरती शिवसेना आपले उमेदवारांचा भवितव्य आजमावत आहे आणि आज रोह्याला जे काय आवश्यक अभिप्रेत असलेली जी काय विकास कामं असतील ते निश्चित आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून होण्याचा संकेत निश्चित आम्ही आजच्या दिवशी देऊ आणि ज्या ज्या उमेदवारांनी फॉर्म भरतायत आणि अजून भरतायत ते निश्चित विजयी होतील असे सगळे आमचे उमेदवार आहेत। सर, राष्ट्रवादी बालेकिल्ला होता आणि अशामध्ये आपण पहिल्यांदा शिवसेनेचा 21 जागा झाली, कसं जागा काय बघतो काय नाही, आज कसं आहे की या रोहा तालुक्यावरती आमचे माननीय भरतशेठ गोगावले आणि त्यानंतर आमचे दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी, महेंद्र थोरवे या तिघांनी आम्हा शिवसैनिकांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहून आम्हाला खंबीर साथ देण्याचा कबूल केल्यामुळे आणि खंबीर साथ त्यांची लाभल्यामुळे आज आम्ही सर्व शिवसैनिक एकवटले आहोत आणि निश्चित या रोहा नगरपालिकेवरती या वेळेला भगवा फडकणार। गेली अनेक वर्ष या ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता आहे आणि आता शिवसेना त्या ठिकाणी नगर परिषदेमध्ये शिरकाव करते, किती टक्के यश आहे, काय वाटतं? रोहा बदलतोय, तुम्ही बघितलात की रोह्यातील जनता आता बदलायला लागले। या रोहा नगरपालिकेमध्ये यापूर्वीचा इतिहास बघितला आणि आत्ताचं हे वर्तमान बघा की शिवसेनेने एवढी मोठी ताकद या रोहा शहरामध्ये उभा केलंय, याचा अर्थ रोहा बदललाय। नगराध्यक्ष पदाचे जे आपण उमेदवार दिलेले आहेत त्यांचा विजय निश्चित आहे। यस, निश्चित, ऑफकोर्स, कारण आम्ही जे काय दिलेले उमेदवार आहेत हे अनुभवी आहेत, ज्यांनी या नगरपालिकेमध्ये 15 वर्ष सभापती पद असेल, उपनगराध्यक्ष पद आहे, अनेक कामं त्यांनी केलेले आहेत, विकास कामं केलेले आहेत, वेगवेगळ्या प्रभागातून लढून त्यांनी आपला भवितव्य आजमावलेलं आहे आणि त्यांचा जनसंपर्क हा निश्चित दांडगा आहे। त्यामुळं या वेळेला आमचा उमेदवार नगराध्यक्ष पदाचा हा निश्चित विजयी, भरघोस मताने विजयी होईल।